ठीक आहे. भीष्माचार्यांनी विचारला, आजोबा माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. माझे 1000 गुप्तचर फिरून आले सगळ्या भारतात पांडवाला शोधायला. शोधा, पाताळापर्यंत जा, त्यांना शोधा, म्हणजे पुन्हा 12 वर्ष पत्ता नाही लागला, सगळे परत आले. तुम्ही भूत भविष्य जाणता, भागवतात संसार, तुमच्यामध्ये पांडव कोठे असते? भीष्माचार्यांनी सांगितलं, तर मी काय सांगू कोठे असते, पण एक मी तुला सांगतो, ज्या प्रदेशात धर्मराज युधिष्ठिराचा वास असेल तिथे अकाल पडणे नाही, दुष्काळ पडणे नाही, अतिवृष्टी होणे नाही, अवृष्टी होणे नाही, फळाच्या वृक्षाला फळच लागतील, सोप्या भाषेत गाईला गोरेच होतील आणि म्हशीला कोणताही अन्याय, कोणतंही काही होणार नाही, असं जीवन ज्या राज्यात असेल तिथे धर्मराज आहे. आता कुठे शोधा? द्रोणाचार्याला विचारलं, द्रोणाचार्याने सांगितलं, हो आपला याचा अभ्यास नाही. तर काय मी तुला सांगू, काय असेल कुठे नाही. त्यांनी सांगितलं, मी सांगू, सगळ्यांना विचारून घेतलं, पाचार्यापासून सगळ्यांना. मग दुर्योधनाने स्वमत प्रगट केलं. त्यांनी सांगितलं, विराट नगरात पांडव आहेत. तुला कोणी सांगितलं? नाही सांगितलं, माझा अनुमान आहे, लॉजिक लावलेलं आहे. गुरुजी तुम्हाला माहित आहे, बलराम दादाबरोबर कुस्ती खेळणारा कोणी नाही, जरासंधाबरोबर कुस्ती खेळणारा कोणी नाही. जरासंधाला विमानात मारलं, दुसऱ्याची ताकद नव्हती, ती 27 दिवस नॉनस्टॉप कुस्ती झाली. आता उरला कीचक, बलराम दादा वाक्यात आहेत. आणि कीचक आणि भीम, ज्या कीचक मारला तो गॅरंटेड विमानं मारला, दुसरा असू शकत नाही, वेश कोणताही असू. म्हणून मी निर्णय घेतलेला आहे, गोग्रहण, आपण विराटावर आक्रमण करायचं. विराट आपल्या बरोबरीचा योद्धा नाही आहे, आपल्याजवळ प्रूफ आहेत, अश्वत्थामा आहे, द्रोण आहे, कर्ण आहे, भीष्म आहे, तो आपल्याला काय करणार आहे. पण आपण त्याच्यावर आक्रमण करायचं. जर पांडव तेथे असतील तर निश्चित युद्धाला येतील. पांडव जर आहेत ते शूर आहेत, क्षत्रिय आहेत, घरी बसणार नाही, आणि आपण त्यांना ओळखू आणि पुन्हा त्यांना 12 वर्ष वनवासात पाठवू, ही त्याची योजना. तर काय करावं? त्यांनी सांगितलं, ठीक आहे, माझा मित्र आहे राजा, आपण एकट्याने स्वारी करायची नाही. त्याच्याजवळ 1.5 लाख गायी आहेत, त्यातल्या 60,000 गायी एका वाडग्यात आहेत. आपण दक्षिणेकडून त्याच्यावर आक्रमण करू. माझा मित्र आहे त्रिगर्तराज सुशर्मा, फास्ट फ्रेंड होता त्याचा दुर्योधनाचा. त्याच्याकडे दूध पाठवला, त्याला सांगितलं, त्रिगर्तराजाला, सुशर्माला, तू माझ्या मध्ये मुला ये आणि आपल्याला गायी हरण करायचे आहेत. कारण अनेक वेळेला कीचकांनी त्या सुशर्माला मातीच्या आजवतीत अनेक वेळेला पराभूत केलं होतं. त्याला घेतलं, सैन्य घेतलं, एक म्हणजे फार झाला, 2.25 लाख. कसं करावं? ठीक आहे, तिथे धरली, कधी जायचं? सैन्य तयार झालं, संभवतः भीष्माला विचारावंच लागलं. प्रज्ञाशाली पितामहाची आज्ञा असेल तर जाऊ. खोचक बोलला दुर्योधन. भीष्माचार्य पितामह आहेत, त्यांची आज्ञा लागेल ना विराटावर सैन्य घालायला, कारण तिथे पांडव असले तर ते त्याच्यावर हल्ला करा, चढाई करा म्हणणारच नाही. दुर्योधनाचं ऐकलं आणि भीष्माचार्यांनी सांगितलं, म्हाताऱ्यांनी लेकराच्या बोलण्यावर लक्ष ठेवू नये, समोर आलेलं कार्य करावं, बस. एका बाजूनं शर्मा आणि एका बाजूनं कौरव. सुशर्मानं गोग्रहण केलं,
60,000 गायी हरण केल्या वाडग्यात. त्यांना झोडून बिळून गायी चालणारे गोपालांना गायी पळवले. ते धावत आले. त्यांनी सांगितले राजा विराटाला, महाराज गायी पळवले. कोण आहे सांगितलं, आम्हाला काय माहिती कोण आहे, तुम्ही चलून पहा. पण रथ आहे, सैन्य आहे, त्यात कौरव नव्हते. हे फक्त त्याच्या मित्रांनी शर्माने पळवलेल्या गायी आहे. सैन्य तयार झालं, आक्रमण झालं. विराटाचा धाकटा भाऊ होता शतानिक, त्याला सेनापती केलं आणि वज्रमय गर्भित वगैरे सगळे कवच धारण करून सगळे गेले. आता त्यात युधिष्ठिर ते आहेत. विराटाने कवच धारण केलं. विराटाचा सारथी विराट युद्धाला गेले. म्हातारा माणूस, त्यांचा पहिल्या बायकोचा जो मुलगा होता तो बापापासून वेगळा राहत होता, त्याला बोलवलं. त्याचा वध भीष्मपर्वात भीष्माचार्यांनी पहिल्यांदा केला. तर हे सगळं तेव्हा धर्मराजाने विराटाला रोखलं. त्याला सांगितलं, राजे मी तुमच्याबरोबर चौसर खेळतो फाशे, पण मला थोडं थोडं युद्ध करता येते. मी तुमच्या रथाच्या बाजूला माझा रथ ठेवील, मला एक रथ सारथी द्या, शस्त्र द्या, मी तुमच्याबरोबर येतो. आणि तुमचा जो स्वयंपाक आहे ना वल्लभ, त्याला एक मजबूत रथ द्या. मी खात्रीनं सांगतो, आपत्कालात तो तुमचा प्राण वाचवेल आणि अनेकांना पराभूत करेल. तसेच तुमचे तंतीपाल, ग्रंथीपाल, अश्वाची देखरेख करणारा, घोड्याची देखरेख करणारा, हे युद्ध आहेत. कारण पांडवाकडे होते ना ते, त्यांना युद्धाचं ज्ञान आहे. सगळ्यांना एक एक रथ दिला. रणांगणात गेल्यावर तुमपर्यंत युद्ध म्हणजे युद्ध. धर्मराज लक्ष ठेवतो, त्यांना माहीत होतं या युद्धात हे विराटाला जिवंत पकडतील. आम्हाला किती वेळ दम धरी. विराटाला जेव्हा जिवंत पकडलं तेव्हा भीमानं आक्रमण केलं. काय असेल नसेल मारून बिरून सगळं, आणि विराटाला त्याच्या रथावर आणून त्याचा प्राण वाचवला. परत आव्हान विराटाने सांगितलं, धन्य आहे, स्वयंपाकही करतो, पण हा जर आज नसता वल्लभ, शत्रूने मला कैद केलं असतं, माझा प्राणही घेतला असता. म्हणून याच्याकरता बक्षीस जाहीर करा. हे तर महाराज बक्षीस उद्या पाहू, आज तुम्ही आता विश्रांती घ्या, कारण युद्धातून आल्या विश्रांती घ्या. दुसऱ्या दिवशी पश्चिमेकडून कौरवांनी आक्रमण करावं आणि इकडून शर्म्याने दोन्ही वेळेला म्हणजे एकाच वेळेला दोघांनी आक्रमण करावं असं ठरलं. म्हणून पश्चिम आणि दोन्ही दिशेला आक्रमण झालं. हे पुन्हा लढायला गेले. पुन्हा पांडव सगळे गेले. एकटा उत्तर राजकुमार घरी. उत्तरेचा भाऊ एकच विराट पुत्र घरी होतो. तेवढ्यात दुसरे गोपाल आले. त्याने सांगितलं, राजकुमार तिकडून 60,000 गायी पळवल्या, तेवढ्याच गायी जवळजवळ इकडून कोणीतरी दुसऱ्या राजाने आक्रमण करून पळवल्या. कवच बांधा, रथात बसा आणि युद्धाला चला. तर कसं करावं? उत्तर राजपुत्र आहेत ते बाहेर बसले होते उत्तरेच्या कक्षात. उत्तरेने सांगितलं, दादा हे गोपाल आले आहेत, गायी सोडल्या, तू रथ घेऊन युद्धाला जा. त्यांनी सांगितलं की मी गेलो असतो, एकट्यानं तर सगळे कौरव पराभूत करून हाकलून लावले असते, पण मला सारथीच नाही. सारथी मिळाला ना. अर्जुन ऐकत होते ब्रह्मदेवाच्या विषयात. सांगितलं, सांग तुझ्या भावाला सांग, सारथ्य करता येतं का? सांगितलं, हिजडा आहे, हा काय सारथ्य करीत? अर्जुनाने कानात सांगितलं, शिष्य होते ती उत्तरा, सांग तुझ्या भावाला की मी अर्जुनाचं सारथ्य केलं आहे. अर्जुनाचं सांगितलं. कवच आणलं, रथ बोलावलं, बसवलं त्याला. उत्तर राजकुमार शस्त्र अस्त्र घेऊन 18-20 वर्षाचं वयस
नगराच्या बाहेर रथ निघाला. दक्षिणेकडून स्मशान होतं, दक्षिण पश्चिमेकडून आक्रमण होतं. स्मशानाच्या टोकाला रथ उभारला आणि समोर सागर सागर सैन्याचा आहे. सगळे ते निशाण होते. अश्वत्थामा आहेत, कृप आहेत, कर्ण आहेत, द्रोण आहेत, भीष्म आहेत. हा सागर पाहला सेनेचा आणि तो लटलट कापायला लागला. त्यांनी सांगितलं, ब्रह्मणे यांच्यात तर माझा पत्ताही लागणार नाही, एवढा एवढा तुकडाही सापडणार नाही. चलो वापिस चलो. अरे क्षत्रिय आहे तुझी बहीण, तिनं विचारलं काय तोंड दाखवशील? युद्धात मारला गेला तर स्वर्गाला जाशील, परत गेला तर नरकाला जाशील. ब्रह्मणेने सांगितलं नरकाला जाऊ की आणखी कुठे जाऊ, मी युद्ध करणार नाही. तू मला फक्त घरी परतले, मी तुम्हाला जेवढं म्हणशील तेवढं सुवर्ण, जेवढं म्हणशील तेवढा काही बक्षीस देतो, पण मला इथे परत. अर्जुनाने वेळ जाणली, त्याची कालार धरली अशी म्हणून सांगितलं मी युद्ध करतो, तू सारथ्य कर. त्याने सांगितलं तू युद्ध करशील का? हिरेला काय युद्ध करते? सांगितलं तोंड मारू नको, मी युद्ध करतो, तुला सारथ्य येते का? सांगितलं येते. मी सांगतो असं कर, या शमी वृक्षावर चढ. तिथे एक लाश खडकवलेली आहे, मुर्दा चढलेला, त्याच्या बाजूला एक गाठोडा आहे, काढ त्याला खाली काढ. बाबा होता बोलण्यात, खाली काढलं. तेव्हा जोडतो महाराज. खाली काढल्यावर त्याला सांगितलं सोड. दोऱ्या बिऱ्या सोडल्या. पहिल्या क्षणाला 6 हात लांब गदा दादाची एवढी भीमाची. तो म्हणे हे काय? गदा दिसत नाही का तुला? ती कोणाची आहे? सांगितली भीमाची आहे. भीम येते कशाला मारायला आला? सांगितलं सांगतो तुला कशाला आला ते. हे धनुष्य कोणाचं आहे? अर्जुनाचं आहे. तुला कसं माहिती इथे आहे? हे नंतर सांगतो रे भाऊ. हे गांडीव आहे अर्जुनाचं, हे 2 अजय बाती त्याचे आहेत, हे खटका आहे, नाव पहा त्याच्यावर अर्जुन लिहिलेलं आहे. हे नकुलाचं आहे. धर्मराजाने सांगितलं. मग त्याने सांगितलं की महाराज तुम्ही नपुसकाच्या वेशात आहात. हिजड्याने सांगितलं हा आमचा पांडवाचा अज्ञातवास आहे, अजून कोणाला माहीत नाही. पहिली व्यक्ती तू आहे. एक्सपोज केलं तर संध्याकाळच्या लक्षात ठेव, मी तुला माझा परिचय देतो. मी अर्जुन आहे आणि माझं नपुसकत्व संपून आज 14 दिवस झाले आहेत. तिकडे पांडवांचा हिशोब कौरवांनी केला भीष्माचार्यासहित. कधी केला सांगतो तुम्हाला. युद्ध मी करतो, हारण्याची आशा करूच नको, फक्त तू न घाबरता सारथ्य कर. हे जे तुला समोर दिसतात ना, यांच्याबरोबर उत्तर गृहगणाला मी एकटा युद्ध करतो, फक्त तू घोड्याचे रज्जू सांभाळ, मूर्छित होऊ नको आणि घाबरू नको. मी तुझं रक्षणही करीन आणि युद्धही करीन. त्याने सांगितलं विश्वास तर माझा बसला, पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. अर्जुनाला 10 नावं आहेत. अर्जुनाला मी मनापासून गुरु मानतो. त्याची 10 नावं आहेत. ती कोणती आहेत ती सांगा, म्हणजे तुम्ही अर्जुन आहात ही माझी खात्री पटेल. सांगितलं धनंजय, विजय, श्वेतवान, फाल्गुन, क्रीटी, विभत्सु, सव्यसाची, अर्जुन, जिष्णू आणि कृष्ण. श्लोकच आहे. कृष्ण इत्येव दशमानां तीर्थे मवः. नर नारायणाची कल्पना विकसित झालेली आहे. आता हे मी तुम्हाला सांगत नाही की त्याला धनंजय का म्हणतात, विजय का म्हणतात. त्या 10 नावाच्या पाठीमागं एक एक कारण आहे. श्वेतवाहन का म्हणतात? पांढरे घोडे. उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात जन्म आला म्हणून फाल्गुन. अर्जुनाला किरीट इंद्राने दिला म्हणून किरीट. बिभत्सु म्हणजे वाईट कर्म करत नाहीत म्हणून. सव्यसाची म्हणजे उजव्या डाव्या हाताने बाण सोडतात म्हणून. आणि कृष्ण याच्याकरता की त्यांचा कृष्ण वर्ण होता सावळा वगैरे. पायावर डोकं ठेवलं. अर्जुनाचं सांगितलं महाराज मी तुमचा दास आहे असं समजा, तुमच्या प्रत्येक आज्ञेचं पालन करेल. बोला काय करायचं? सांगितलं काय नाही करा, तर रथावर बस. मी माझी अस्त्र घेतलेली आहे आणि या बाजूला वळण घेऊन तू पश्चिमेला रथ चालव. दक्षिण बाजू सोडून दे, याला वळण घेऊन पश्चिमेला रथ चालव. रथ अगदी 90च्या अँगलला कौरव सेनेच्या समोर न्यायला लावला त्याला आणि देवदत्त शंखाचा आस्फोरण केलं. प्रत्येक शंखाचे आवाज वेगळ्या, सगळ्याची ओळख होती. देवदत्त वाजवला, त्याचा आवाज द्रोणाचार्यांनी ऐकला.
भीष्माने ऐकला, दुर्योधनाने ऐकला, सगळ्यांनी ऐकलं. सावध केलं त्याला. द्रोणाचार्याने सांगितलं, दुर्योधना, अर्जुन. अर्जुन हो य आवाज ऐकला ना शंकाचा? बायनॅक्युलर होती तुमच्याजवळ. बायनॅक्युलरनी पाहिलं, पार कोण वाजवा. द्रोणाचार्याने सांगितलं, दुर्योधना तू पहा. दुर्योधन म्हणतो, गुरुजी अरे ऐका हिजड्याने वाजवला हो, त्याच्या 2 वेण्या मला दिसून राहिल्या. वेण्या 2 स्त्री वेश आहे आणि त्याने हा शंख वाजवला. तुम्हाला देवदत्ताचा भ्रम झाला. सांगितलं हा भ्रम नाही, ही वस्तुस्थिती आहे. तुला वाचवायचे असतील तर तू सावध हो. भीष्माचार्याने सांगितलं, याचं ऐकू नका, हा शहाणा नाही आहे. आज अर्जुनाचं आक्रमण आहे आणि तो पहिल्यांदा आक्रमण दुर्योधनावर करील, कारण सगळ्या दुःखाचं मूळ आहे. याला वाचवायचं असेल तर सगळ्याच्या आधी निम्मे सैन्य याच्याबरोबर द्या आणि याला परत पाठवा. हस्तिनापूर याला परत पाठवा. अर्जुन ऐकणार नाही, एकटे आहे. अर्जुन ज्या वेळेला युद्धाला येतील त्यावेळेला आपण उरलेले लोक भीष्माचार्यासहित त्यांचा सामना करू, पण 10 रथी याच्याजवळ देऊन याला मात्र आत्ताच्या तरावर करा. त्याला रवाना केलं. पुन्हा ओळंगून रथ घातला समोर. भीष्म होते, त्यांचं अडवणं होतंच. गंमत काय झाली होती, जेव्हा उत्तर राजपुत्र युद्धाला निघाले त्यावेळेला उत्तरेने सांगितलं होतं की दादा तू शत्रूला जिंकशील की नाही. मोठे मोठे लोक आहेत कौरव, त्यांच्या अंगावर रंगीबेरंगी वस्त्र आहेत. तेव्हा माझ्या ज्या बावल्या वगैरे आहेत ना, त्यांना उत्तम कपडे शिवण्याकरता ती वस्त्र हरण करून घेऊन उत्तराला सांगितलं. बरोबर सांगितलं, चिंता करू नका, आम्ही वस्त्र आणू तुझ्याकडे. युद्ध झालं. आता किती महारथी वीर आहेत? संख्येनं 12. अर्जुन एकटे आहे. ते युद्ध म्हणजे त्याचं स्वरूपच सोडून वेगळं होतं ना. पण हे उत्तर गृहगणाला युद्धाला जेव्हा तोंड लागलं तेव्हा आता कोणतं अस्त्र टाकावं म्हणून भीष्म आहेत, द्रोण आहेत, यांचाही अपमान होऊ नये, युद्ध तर जिंकावं लागेल म्हणून मोहनास्त्र प्रकट केला अर्जुनाने. सगळे मोहित झाले. म्हणजे निद्रा. ज्यादा भोजन किया कि फिर वो जमाई आपने आपको जो आ रही ना वो ये कह रही कि आ रहे हैं नींद नींद. हाँ, मोहनास्त्र से सब सो रहे, नींद आ रही है, सो गए. मैदानात सैनिक युद्ध सोडून झोपले. सगळे म्हणजे सगळे. अर्जुनाने रथ उभा केला. उत्तराजपुत्र सांगितलं जा, हे मोठे मोठे लोक आहेत ना, हे सध्या मूर्छित आहेत, उठत नाही ते घटकावर, यांचे चांगले वस्त्र उपरणे काढून घे. पण सावध, हे या बाजूला द्रोणाचार्य आहेत, पांढऱ्या केसाचा बुडा, एक बाणाच्या माऱ्यात त्याच्याजवळ जाऊ नको. हे भीष्म आहेत. भीष्माचार्य कधी मूर्छित होत नाही, ते मूर्छित झाल्यासारखे दिसतात. तू जर त्यांच्या वस्त्राला हात लावशील जागेवर कापून टाकतील म्हणून त्यांच्या वाटेला जाऊ हे कृप आहे. अश्वत्थामा आहे. 4 माणसाच्या वाटेला जाऊ नको, बाकीचे वस्त्र काढून नको. त्यांनी पटपट पटपट वस्त्र आणलं आणि आता अर्जुन होतेच. युद्ध मोठं विचित्र आहे महाराज. कारण या त्रिगर्त नरेशाने जे युद्ध केलं ना ते भीम असल्यामुळे त्याला पकडू दिलं नाही. सप्तमीला 3ऱ्या प्रहरी यांनी आक्रमण केलं होतं आणि अष्टमीला प्रातःसमयाला इकडून आक्रमण झालं होतं. तिथे आहे तिच्यात सप्तमी आणि अष्टमी 2 दिवस हे युद्ध झालं. कर्ण होते, कृपाचार्य होते. कर्णाने सांगितलं तुमचं मन युद्धात नाही काय, माझ्यात काही पुरुषार्थ नाही काय, अर्जुन असो की कोणी असो माझे बाण त्याला संपवतील. कर्णाचं बोलणं कृपाचार्याने ऐकलं. सांगितलं भाऊ बस झालं. 5 वर्ष स्वर्गात राहून अस्त्रविद्या प्राप्त करणाऱ्या अर्जुनाची बरोबरी तू करशील? सुताच्या पोटी जन्माला आलेला क्षत्रियाची बरोबरी करशील? ही नीती नाही आहे. आम्ही कल्याणाकरता सांगतो, तू राजा दुर्योधनाला वाचव आणि त्याला परत ने. बस आम्ही सांगतो ते तुला ऐकावं लागेल. अश्वत्थामाला खटकलं, गर्भोक्ती होती कर्णाची. त्यांनी सांगितलं युद्ध जिंकला आहेस तू, मला माहित आहे. दुर्योधनाने यज्ञ केला त्यावेळेला,
पण तू अहंकारानं अर्जुनाबरोबर युद्ध करण्याचं सध्या तरी बोलू नको. भीष्माचार्य सगळ्याची सहमती आहे. सांगायचं मला थोडक्यात असं आहे, कारण पुढे प्रकार बहुत आहे. युद्धस्थळात आता कोणाबरोबर युद्ध राहिलं नाही, झोपड्यात सगळे, बाकी सैन्य निघून गेले. त्या गोपाळांनी काही प्रयत्न केले आणि त्याला आज्ञा दिली. त्याने सांगितलं त्या वृक्षाच्या खाली चाल, हे माझ्या अस्त्रशस्त्राचं गाठोडं पुन्हा त्याच्या मी वृक्षावर ठेव. तिथे माझे जे आधीचे कपडे आहेत, ते लुगडे, साडी, ते काय लगायचं हस्तिदंताच्या बांगड्या, त्या वेण्या, हे सगळं मला मेकअप करू दे 10-20 मिनिटात. आणि मग तू रथी म्हणून रथात बैस आणि मी तुझा रथ सारथी म्हणून हाकलतो आणि मग आपण राजवाड्यात जाऊ. पण लक्षात ठेव, तू जर मी अर्जुनाने याला जिंकलं असं म्हणशील, दुर्योधन म्हणतो भीष्माचार्याला आजोबा आपण यांना पकडलं, त्यांची ओळख पटली आणि अजून 5 दिवस शिल्लक आहेत, 13 वर्ष पूर्ण यायला हे ओळखले गेले म्हणून त्यांनी पुन्हा 12 वर्ष वनवासात जावं. तुला गणित येत नाही, चांद्रवर्ष सूर्यवर्षाचं गणित कर. 12 वर्षात अधिक किती आले? 4. किती महिने झाले अधिकाचे? 4 महिने. 28 दिवसाच्या हिशोबाने 3.5 महिने झाले की नाही? अरे 3.5 महिने जास्त झाले यांना 13 वर्ष होऊन. तुझा हिशोब करतो होते काय? भीष्माचार्याने सांगितलं तुझा गणित खोटा आहे, स्वार्थी आहेस तू. याने 3-3.5 महिने जास्त काढले 13 वर्षापेक्षा, 5 दिवस कमी राहिले, कसं बोलतो वगैरे. जय जयकार सगळ्या नगरात. उत्तर राजपुत्रांनी कौरवांना जिंकलं जिंकलं, टिडे करा, हे करा. उत्तरेने सोन्याच्या ताटात भावाला ओढ आलं वगैरे. सगळं ताट डोकं खाजत होता आणि बुडून नडकडे पाहत होता. उपाय काय नाही, कसं करा. मारी शिपाई नाम सरदार का, उपाय तर कुछ है नाही. परत गेले, रात्र झाली. दुसरा दिवस निघाला. भीमाने जिंकवलं विराटाला, विराटही परत आला आणि विराटाच्या दरबारात सभा झाली. जिंकल्याचा आनंद. जिंकवलं कोणी होतं विराटाला? भीमाने, नकुल सहदेवाने, धर्मराजाने. आणि हे उत्तर राजकुमारचं प्रकरण अर्जुनाचं. त्याने सांगितलं लोकांनो, माझ्या मंत्र्यांनो, बापसे बेटा सवय पाहून घ्या. मी महारथी, माझा उत्तर अतिरथी. भीष्म, द्रोण, क्रूप, कर्ण सगळ्यांना एकट्याने हरवलं आणि विजयश्री प्राप्त केली. धर्मराज बसले होते. धर्मराजाने सांगितलं राजा, तुला विजयाचा जोश आहे, होश नको हो. उत्तर राजकुमारात एवढी ताकद नाही की द्रोणावर बाण टाकेल किंवा भीष्माचे कवच फोडून भीष्माला बाण लागेलच नाही. कुणीतरी एक न्यूज ऐकलंय की एक देवपुत्र आला आणि त्यांनी युद्ध करून हे युद्ध जिंकलं असं मी ऐकलं आहे. पोराच्या विरोधात बोलणारा तर राग येईल की नाही. तो हा माझा मित्र आश्रित विसरला आणि हस्तिदंताचा फासा मारला डोक्यात धर्मराजाच्या. बास रक्त खाली पडेल भूमीवर. तेवढ्या वेळात वाटी सोन्याची आणून द्रौपदीनं, म्हणजे सैरंध्रीच्या विषयाचे रक्त घेतले. आणि का ग सुवर्णाच्या वाटीत रक्त भूमीवर का नाही पडलं? सांगितलं नाही. याचं उत्तर मी उद्या देईल, पण आज एवढं लक्षात ठेवा, हे रक्त जर खाली पडलं असताना भूमीवर तर विराटाच्या कुलात पिल्लूही राहिलं नसतं. कारण अर्जुनाची प्रतिज्ञा होती युद्धा वाचून धर्मराजाचं रक्त जो भूमीवर सांडील त्याचं कुळचं कुळ मी समजू. म्हणून ते रक्त वाटेत घेतलं आणि त्या सभेत थोडंसं बोलणं बिळणं झालं. ही गडबड उत्तर राजपुत्राने केली. दुपारची वेळ होती, सभेत आली. उभं राहून त्याचं फार कौतुक केलं विराटाने. पोरा मला आलिंगन दे, धन्य आहेस तू, फार खूप सांगितलं. बाबा शांत व्हा, मी काहीही केलेलं नाही. कृपाचार्यासमोर, अश्वत्थाम्यासमोर, द्रोणासमोर, भीष्मासमोर मी उभा राहीन. माझ्या मदतीला स्वर्गातून एक राजपुत्र आला, माझ्या रथावर आरूढ झाला, मला सारथ्य करायला लावलं आणि त्यांनी या सगळ्या कौरवांना जिंकलं. कोण होतं सांगितलं ते उद्या सकाळी सांगेल. आता मी थकलो आहे, मी महाराज जातो, जेवतो, झोपतो. उद्या तुम्हाला सगळी युद्धाची करी. तो दिवस अपूर्ण होता ना, एक दिवस तो पूर्ण झाला की दुसऱ्या दिवशी एक्सपोजिशन होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी धर्मराजाला आंघोळ घातली, शुद्ध वगैरे, राजोचित वेश केला, 5ही पांडव द्रौपदी सहित, आणि दरबारात विराटाच्या सिंहासनावर आरूढ झाले धर्मराज. विराट आला नव्हता. नकुल सहदेव उभे आहेत, भीम आहे.
अर्जुन आहे, दुर्नटचा वेश नाही आता. आणि महाराणी द्रौपदी बसलेली आहे बाजूला, युधिष्ठिर आहे. आणि मग विराट दरबारात आले. विराटाने सांगितलं, का रे कंका, म्हणजे चौसर खेळणारे धर्मराज, राजाचा वेश केला आणि माझ्या सिंहासनावर बसला, जास्त तोंडी लागला आहेस काय, असं बोलला विराट. अर्जुन व्यवस्थित सांगितलं, राजा सावधान, तोंडावर. हे धर्मराज युधिष्ठिर आहेत. हे सांगितलं, धर्मराज, हो मी अर्जुन आहे, हा नकुल आहे, हा सहदेव आहे, जीव वाळणारा भीम आहे, ही सैरंध्री द्रौपदी आहे. आम्ही अज्ञातवास तुझ्या आश्रयानं काढला म्हणून तुला धन्यवाद. विराटाच्या लक्षात आलं, अरे समोर उभे राहिले अर्जुन. सांगितलं, धर्मराज मांडलिक होते, पांडवाचे मांडलिक राजे होते. सांगितलं, माझी चूक झाली आणि मी अजाणता काय काय तुम्हाला बोललो, काय काय सेवा करायला लावली माझ्या पत्नीनं, महाराणी द्रौपदीला. तुम्हाला सगळ्या अपराधाची क्षमा मी याच्याकरता मागतो की हे अजाणता सगळं घडलं, आम्ही तुम्हाला जाणत नव्हतो म्हणून आमचे सगळे अपराध तुम्ही क्षमा करा. आणि आता याची भरती कशी करावी, मला असं वाटते की माझी जी कन्या आहे ही उत्तरा, ही 16 वर्षाची कन्या आहे आणि अर्जुन तिच्या मालात वर्षभर होते म्हणून अर्जुनाला मी अर्पण करतो, त्यांनी या उत्तरेबरोबर लग्न करावं. अर्जुनाने सांगितलं, नाही, मी तुझ्या कन्याच्या मालात होतो, मी जर हिच्यावर लग्न केलं तर तुझी जनता म्हणेल की वर्षभर तिथे होता, यांचं आधीच लग्न झालेलं असेल लव्ह मॅरेज सारखं, आता कशाला कोर्टात जाताना लग्न करत. मी हिला सून करून घेतो, माझा मुलगा 16 वर्षाचा आहे, नवरा बायकोचं वय सारखं, अभिमन्यू करता मी करून घेतो. म्हणून पांचालांना निरोप पाठवला, द्वारकेला कृष्णाला बलरामाला निरोप पाठवला, सगळ्यांना बोलवून घेतलं आणि मग सून तिला करून घेतलं. म्हणजे अभिमन्यू करता उत्तरा केली. हा शेवट नाही आहे थोडासा, पण मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. अर्जुन आणि उत्तरा यांचं नातं गुरु शिष्याचं आहे. सव्वेसाचे अर्जुन यांनी सून म्हणून तिला ग्रहण केलं, विराटाला उत्तरे दिली. या संबंधाला पहिली अनुमती बलरामदादांनी दिली, कारण बलरामदादा प्रमुख द्वारकेतून आले, देव नाही बोलले. बलरामदादा मोठे होते, मान त्यांचा ठेवावा लागत होता. बलरामाने सांगितलं, या विवाहाला पूर्ण माझी अनुमती आहे आणि हा विवाह, कारण मला पुत्र नाही आहे, मला कन्या नाही आहे, माझा आवडता भाता प्राणापेक्षा मला आवडणारा फक्त अभिमन्यू आहे, कारण मी आजपर्यंत त्याचं ताट माझ्या ताटाला लावूनच जेवलो आणि म्हणून याच्या लग्नाचं जे काही ठरलं ते मी ठरवेन. तुम्ही व्याही हे सगळं झालं, पण अभिमन्यूचं लग्न माझ्या देखरेखीखाली होईल. मला माहित आहे विराट मांडलिक आहे, विराट राजे आहे, पण अभिमन्यूच्या ग्रेट प्रमाणे विराट याचा सन्मान करू शकणार नाही. याकरता हा आमचा भाता असल्यामुळे द्वारका लग्नात जे काय करायचं ते करतील. हे बलराम दादा बोलल्यानंतर मग वाजवा नको. मला सांगा, मोठी माणसं असतात, मोठं पण ठेवूनच वागतात आणि ही लग्न, याची तिथी, हे सगळं आपल्याला आहे. मला सांगायचं काय, विराट पर्वाचा शेवट हा आहे. आता थोडंसं दुर्योधनापर्यंत जावं लागेल. दुर्योधनाला जेव्हा कळलं की असं असं झालं अभिमन्यूचं लग्न, ब्राह्मण पत्रिका सगळं केलं, संबंधी आहेत, भाऊ आहेत, त्यांना बोलवावं लागेल. दुर्योधनाला निमंत्रण गेलं, आंधळ्या धृतराष्ट्राला निमंत्रण गेलं. लग्नाला तर सगळ्याला येणंच आहे कसंही असेल तरी, कारण हल्ली ज्या पत्रिका निघाल्या, पूर्वी पत्रिकेवर एक नाव असतं, आता 10, 12, 15, 20 नावं असतात की नाही. ते वास्तविक कारण नाही, पण आमचं नावच नाही पत्रिकेत. भांडण कांडण कुटुंबियांना करायला कारण लागत असते. जाऊ देव, तुमचं नाही, तुमच्या पोरांची त्यांच्याही काट्याचं नाव घालतो. लग्नाला सगळे आले आणि त्या लग्नात पार्टी मिटिंग झाली. राजे द्रुपदही होते, द्वारकावासी होते. आता विराट संबंधित झाले. विराट बलराम दादा समोर कृष्णाने प्रश्न मांडला, दादा बरं झालं तुम्ही हजर आहात. पांडवांचं राज्य कपटानं दुर्योधनानं घेतलेलं आहे, अज्ञातवास संपला, आता यांनी कुठं राहावं. आम्ही उद्या मंत्री पाठवतो, ब्राह्मण पाठवतो, किंवा यांचं राज्य यांना परत द्या. पण तुम्ही दुर्योधनाला जाणता, कडू काकडी गोड होत नसते, तो नाही म्हटल्याशिवाय राहणार नाही. पुढे कोणती स्टेप घ्यावी याच्याकरता आम्ही तुमची संमती मागतो.
बलरामदादांनी सांगितले संमती काय मागायची, ते कशाला देतील राज्याला? कारण दुर्योधन शिष्य होता बलरामदादा. हा कशाला जुगार खेळला धर्मराज, याला छंद आहे जुगाराचा. हा जुगार खेळला म्हणून बायकोही हरला, भाऊही हरला, राज्यही हरला. कशाला खेळला? हा खेळला म्हणून सगळं झालं की रिजेक्ट करायला पाहिजे नाही बाबा, जुगार खेळत नाही. हा खेळला मग हरला, म्हणून मी तुमच्या मताला जमत नाही, मी द्वारकेला जातो, तुम्हाला वाटेल ते करा. दादा गेले निघून. तेव्हा सांगितलं दादाचं जर अडकलेलं आहे घोंगडं तिथे दुर्योधनाकडे. कारण एकदा असं झालं होतं, थोडंसं द्वारकेत बिनसतं, 2 पार्ट्यावर संघराज्य होते. दादाला राग आला आणि अयोध्येला 2 वर्ष निघून गेले, अयोध्येहून आलेच नाही. बलरामदादा अयोध्येत आहेत हे कळल्यावर दुर्योधनाने शिदा आटा बांधून सेवक बरोबर घेऊन अयोध्येत गेले. बलरामदादाचं शिष्यत्व पत्करलं आणि बलरामदादा 2 वर्षात गदायुद्ध शिकून घेतले आणि सांगितलं बलरामदादाने, तू माझा शिक्षित आहे, या जगात भीमासारखा गदायुद्धात प्रवीण नाही, पण तू भीमापेक्षाही सवाई झालेला आहे. धर्मयुद्धानं तू गॅरंटीने त्याला मारून टाकशील, इतकं मी तुला तयार केलेलं आहे. शिकून घेतलं. म्हणून तिसरे माणसं दोघांच्या भांडणाचा लाभ घेतात. दादाकडून शिकून घेतलं, दादाजी शिकून घेतलं. देवाने सांगितलं काय करायचं. द्रुपदाने सांगितलं माझा मंत्री पाठव, माझा महामंत्री माझ्यासोबत आहे. पांचाल नरेश द्रौपदीचे पिता, माझा मंत्री उद्या दुर्योधनाकडे जाईल, भीष्म सभेत आहे, त्यांना समजून सांगेल, यांच्या इच्छेची मागणी करील, त्यांचा निरोप काय ते पाठवून 5-6 ब्राह्मण बरोबर देऊन द्रुपद नरेशाचा महामंत्री ब्राह्मण होता त्याला पण. ते गेल्यानंतर ब्राह्मणाचं पूजन सत्कार सगळा केला कौरवाने धृतराष्ट्राने. आणि त्यांना सांगितलं की महाराज तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण आम्हाला विचार करू द्या. ते हारलेले आहे, त्यांनी अट पूर्ण केली. ब्राह्मणाचं म्हणणं असं, तुमची अट होती ना 12 वर्ष वनवासात, 1 वर्ष अज्ञातवासात, ही पूर्ण झाली ना, मग अट पूर्ण झाल्यानंतर तुम्ही त्यांचं राज्य इंद्रप्रस्थाचं त्यांना का नाही देत? तुमचं थोडंच मागतो, त्यांचं जे तुमच्याजवळ आहे ते मागतो. कसं असतं, द्यायला पाहिजे की नाही. 2 मित्र होते, त्याच्यातून पंढरीला जायचं, जे फास्ट ट्रेन म्हणत. त्यांनी सांगितलं भाऊ मी जातो पंढरीला, मी शेतकरी आहे मोठा, ही माझी तिजोरी आहे लोखंडाची एवढी, यात सगळं माझं सोनं नाणं धन आहे, हे तुझ्या ताब्यात देतो. चातुर्मास झाल्यावर मी आलो की माझी तिजोरी मला परत दे. ठीक. चातुर्मास झाल्यावर ते आला, त्याने तिच्या दोस्ताला सांगितलं मित्राला माझी तिजोरी मला परत कर. त्याने सांगितलं भाऊ तुम्ही गेले चतुर्मास बरं झालं, आपल्या गावात एवढे उंदीर झाले, एवढे उंदीर झाले की त्या उंदिरांनी तुमची तिजोरी खाऊन फसतं. उंदीर तिजोरी खाते लोखंडाची. तिच्या लक्षात आलं की बदमाश माणूस तिजोरी पचवतो. ठीक आहे काय खातच असतात, होते. त्या माणसाला 5-6 वर्षाचा मुलगा होता. घाई करत जाऊ नका, धीरे धीरे साहेबा धीरे सब कुछ हो. यांनी त्या मुलाबरोबर त्याला रोज पेढा दे, चॉकलेट दे, गोळी दे, त्याला रोज संध्याकाळी अर्धा तास बोट धरून फिरायला नाही बगीचात नाही. त्याचा विश्वास होता की हा लेखाचा विसरला, माझ्या पोरात सगळं करतो बरं आहे. एक दिवस रडत झाला धावत, भाऊ मुलगा हरवला तुमचा. मुलगा हरवला? अरे सांगितलं आम्ही बगीचात गेलो, एवढी मोठी घाट, ती घाट जी आली चोचीत धरलं तुमच्या पोराला 5 वाजता गेली उडून. मी फार पाठलाग केला पण काही पत्ता नाही लागत. पाहावं मांडव चतुर असतात. त्यांनी सांगितलं घार पोराला नेल 5 वर्षाचा, आता नेली. जर उंदीर तिजोरी खाऊ शकतात तर घारीनं मुलगा का नेऊ नये? तू म्हणे भाऊ उंदरने तिजोरी खाल्ली नाही, घारीनं पोरगाही मिळाला नाही, ही तुझी तिजोरी माझं पोरग. इतके बदमाश लोक असतात. याला म्हणतात टिट फॉर. दुर्योधनावरून कसं वागावं. पुढे ते परत आले. ते परत आल्यावर त्यांनी सांगितलं की दुर्योधन काय ऐकायला तयार नाही. मग याच्यानंतर संजय कृष्णशिष्टाई हे जे अध्याय त्याच्यानंतर आहे. पण उत्तर गोग्रहणात विराट पर्वात जेवढं मी तुम्हाला अति शॉर्ट सांगितलं, कारण पूर्ण पर्व आहे हा. पूर्ण पर्व हा मी तुम्हाला जवळजवळ 1.5 तासात 1.25 तासात जो सांगितलं ना तो शक्य नाही आहे. हे ॲटलिस्ट 3 दिवसाचं व्याख्यान किंवा प्रवचन आहे. पण त्याचा सार माझ्या लक्षात आला असेल की चक्कोर संकट काळात पतिव्रतेवर राजपुत्रावर कसा प्रसंग येऊ शकतो आणि त्याच्यातून देव कसा निभावतो याला तुम्हाला
स्वतः निर्णय घेऊन काहीतरी करावं लागते आणि मग संकट वगैरे वगैरे. हा सगळा निचूड या विराट पर्वात व्यासाने घातलेला आहे. म्हणून विराट पर्वानंतर मग उद्योग पर्व आहे. उद्योग म्हणजे व्यापार नाही, लढाईचा उद्योग. पांडवांनी काय केलं, कौरवांनी काय केलं, सैन्य कसं गोळा केलं, कोणते कोणते राजे, कोणाकडे निमंत्रण गेली, कोण कोण आले, कोणाला, हा उद्योग पर्व आहे. आणि उद्योग पर्वानंतर मग भीष्म पर्व आणि तद अंतर्गत आहे भगवद्गीता. भगवद्गीता आहे तर भगवद्गीता उद्योग पर्वानंतर आहे. नेहमी तिचं आवरण उद्योगानंतरच होतं. याकरता क्रमानं जीव तुम्हाला सांगून राहिलो. ते उद्या कोणतं कार्यक्रम आहे, टुमॉरो मॉर्निंग उभारा. विद्यार्थी नव्हता का शाळेत बसून उत्तर देतात का, गाढवायच काय? हा, एखादा साहेब आला तर पटकन उभा राहतील. आम्ही साधू संत वारकरी बसून उत्तर देऊन राहिला का? हा शिष्टाचार आहे काय? कोणाचा? आणि प्लस एका वेळेला हा, दुर्योधनाने धृतराष्ट्र. जमलं तर जमलं, नाही तर मग आता मी काय करू. 4 कॅरेक्टर 2 प्रवचनात कसे होते. सकाळी कोणाचं आहे, कुंती आणि कर्ण. ठीक आहे, मी उद्या तुम्हाला कर्ण सांगेन. त्यातलं एक इकडं तर तिकडे करावं लागेल, कारण कुंतीचं कॅरेक्टर अतिशय महत्त्वाचं आहे आणि कर्णाचं आहे. पण कुंती आणि कर्ण एका लेक्चरला होणे नाही. म्हणून एक लोअर कॅरेक्टर कुंतीच्या याच्यात घ्यावं लागेल आणि एक लोअर कॅरेक्टर कर्णाच्या याला. याप्रमाणे उद्याचं प्रवचन होईल. याप्रमाणे जेवढं होईल तेवढं मी तुमची सेवा म्हणून सांगून राहिलो. आता तुमचं ग्रास्पिंग आहे तर तुमच्या पद्धतीनं आहे, पण हे महाभारत आहे. या महाभारतात जसं सकाळी अनेक विषय तुम्हाला मिळाले, तसं इथे पर्ववाईज जे काही तुम्हाला मिळते ते त्या पर्वात जे विशेष असेल ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणून कधी कधी काही सुटून जात असेल, जे तुम्हाला माहीत आहे मला माहीत नसेल असंही होण्याची शक्यता आहे. आणि कधी कधी माझ्या वयाच्या मानानं विस्मृती होऊन एखादा श्लोक किंवा एखादा विषय तुम्हाला निर्भीडपणे मला विचारता येईल की महाराज हे असं आम्ही ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे, हे तुमचं सुटलं तर मी माझी चूक कबूल करून तो विषय तुम्हाला पुन्हा सांगेन. कुंडली गोरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.